या खड्ड्याचं तर काम झालं, पण हा जो बाजूचा मोठा नाला आहे त्याचं काय, ते कधी रिपेअर होणार? आपल्याला असंच नेहमी हा मोठा नाला किती वर्ष आहे तेच बघत राहायचं. मी कचऱ्याचा व्हिडिओ टाकून देखील 8 ते 10 दिवस झालेले आहेत. मला असं वाटलं की 2 ते 3 दिवसामध्ये ते कचरा साफ करून घेतील, पण तसं मला काहीच बघायला भेटलं नाही. त्या उलट ज्या दिवशी मी वापस कचरा साफ केलाय का हे बघण्यासाठी गेले, तेव्हा मला तिथे नगरपालिकेचे लोक नालीतून कचरा बाहेर काढताना दिसले. मग मला वाटलं की आता या टाइमला तरी ते उचलतील, पण नाही, त्यांनी तो कचरा तसाच ठेवलाय. त्यांचं एवढंच काम आहे वाटतं, नालीतून कचरा काढायचा आणि तो बाहेर टाकायचा आणि पुन्हा तो कचरा नालीत टाकायचा. पण आज मला एक थोडीशी नवीन गोष्ट बघायला भेटली, ती म्हणजे मी मागे एका खड्ड्याचा व्हिडिओ टाकला होता डॉक्टर लाईनच्या. त्या खड्ड्यामध्ये कित्येक लोक पडले, कित्येक जणांना इंजुरी झाली, पण त्या खड्ड्याची कुणी दखल घेतली नाही. त्यामुळे भरपूर जणांना इंजुरीज देखील झाल्या आणि मला तर असं वाटलं की एखादं जण खूप सिरियस होईल त्या खड्ड्यामध्ये पडल्यामुळे, त्यानंतरच त्यावरती काही दखल घेतली जाते काही, पण तसं नाही झालं. मी जेव्हा आज स्कूलमधून वापस येत होते तेव्हा मी बघितलं की त्या खड्ड्या पूर्णपणे पाडून टाकला होता. जेव्हा मी तिथे थांबली होते तेव्हा माझ्यासारखेच एक काका देखील तिथे आले आणि त्यांनी आजूबाजूला विचारायला चालू केलं की हा खड्डा आपोआप ढासळला तर नाहीये ना? मग तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं नाही, तो खड्डा खूप मोठा झाला होता, म्हणून आता तो दुरुस्त करण्यासाठी ह्या लोकांनी सर्व ते पाडलेलं आहे. सो आता हे काम तर चालू झालं आहे, पण हे पूर्ण व्हायला किती दिवस घेईल ते माहिती नाही. आपण ते म्हणतात ना, सरकारी काम आणि 6 महिने थांब. आम्ही सरकारी काम आपले बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन वरून तर आपल्याला कळतोयच की किती टाइम घेता येत ते. प्रश्न सुटला ना सुटला की मला अजून एक प्रश्न पडला. आजच्या दिवसात फक्त ही एक चांगली गोष्ट बघायला भेटली की हा इथे जो मोठा खड्डा होता तो पाडून हा रिपेअरिंग करणं चालू केलंय. आता हे तर ठीक आहे, पण जे आपल्या परभणीचे नेहमीचे चालत आलेले स्विमिंग पूल आहे त्याचं काय?